रोमांचक सामना, खतरनाक मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. शिवगर्जना मिरासवाडी टीम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला टीम आहे बेचे स्ट्रायकर शिरळ टीम. बॉलिंग साठी सागर दाखल झालाय पहिल्या ओव्हर मध्ये. दुसऱ्या बाजूला संतोष सूर्यवंशी, ज्यानं मिरासवाडी गावाचं नाव संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये एका चांगल्या उंचीवरती नेहलंय असा खेळाडू. दुसऱ्या बाजूला काशीनाथ पवार केपी एबन जोडी या टीमची. पहिलाच बॉल संतोष सूर्यवंशीचा, 6 धाबा देऊन जाईल पहिल्याच बॉल वरती. देखना स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय 6 धाब्यासाठी. संतोष सूर्यवंशी हा घातक आहे, तो मारता कम भगाता ज्यादा है, तो मारतो कमी फोडतो जास्त असा संतोष सूर्यवंशी. या बॅटचा बॉल संतोष सूर्यवंशीने केलाय, फिल्डर येणार आहे, स्टॉप केला जाईल का? स्टॉप तर केला, 1 रन मिळाले. दुसरीसाठी कॉल आहे, केपी वेगाने धावतोय, पोहोचलाय का? होय पोहोचलाय, 2 धावा. या बॅच कंप्लीट होताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पलक 8चा आकडा गाठेल, 8 धाबा पलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. सागरला धाबा थांबवाव्या लागतील. पहिल्या ओव्हर मध्ये 2 ओव्हरची मॅच तुम्ही पाहताय. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो बक्षीस फेरीमध्ये दाखल होईल, याची नोंद घ्या. महत्वाचा सामना. बॉलर निघाला पुढचा बॉल घेऊन. या मॅचचा बॉल संतोष सूर्यवंशीला तडाखा दिलाय. धावा किती मिळणार आहेत? धावा 6 मिळतील. पलक आकडा गाठणार आहे 14चा, 14 रन स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. चांगली मॅच बा. फटका खेळलाय हवेमध्ये, हाई फटका 6 धावेसाठी. या मॅच मध्ये शिवगर्जना मिरासवाडी टीमचा ढाण्या भाग मोठे फटके खेळतोय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचणार आहे. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 20 धावा पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू. बॉलर निघाला सागर. यावेळेचा बॉल आणखीन एक येईल का? होय आलाय. 6 धावा, 26 धावा पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला काशीनाथ पवार त्याच्या सोबतीने उभा आहे, दुसऱ्या बाजूला संतोष सूर्यवंशी, ज्या संतोषची चर्चा संपूर्ण पाटण मध्ये केली जाते. वा, या टीमचा संतोष सूर्यवंशी महत्वाच्या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग चालू आहे. 26 धावा, एक लास्ट बॉल. ओव्हर क्रमांक 1 चा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चांगली मॅच, खतरनाक सामना तुमच्या समोर. पहिल्याच ओव्हर मध्ये धाबा येत आहेत, चांगली गोष्ट आहे शिवगर्जना मिरासवाडी टीम साठी. बॉलर निघाला पुढचा बॉल घेऊन. आणखीन एक आडव्या बॅटचा कडवा प्रहार, 6 धाबा देणारा. टीमची टोटल 32, 32 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 32 रन. वेच्या शिरळ टीमला आता कमबॅक करावा लागेल ओव्हर क्रमांक 2 मध्ये. क्रमांक 2 युवा गोलंदाज किरण सूर्यवंशीचा पहिला चेंडू हे करावा लागेल. यॉर्कर चेंडू होता, क्रिकेटचा देव देखील या चेंडूला नतमस्तक झालाय. तोपर्यंत धावा या बॉलवरती टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील 2. 34 रन. एक बॉलचा खेळ पूर्ण झाला. 1.1 चा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 सध्या चालू आहे प्रगती पथावरती.
वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय, थोडा बाहेर राहिलाय. 35 35 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली मॅच रंगताना तुम्हाला पाहायला मिळतीये. किरण सूर्यवंशी या मॅचचा बॉल केपी न हवेमध्ये खेळलाय. फिल्डर आहे, कॅच पकडली जाईल. काशीनाथ पवारचा खेळ थांबवलाय. बॅटर गॉन होईल. चलो जाऊचा इशारा. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. यावेळेचा बॉल खेळलाय. चांगला चेंडू किरण सूर्यवंशीचा कौतुक करावं लागेल. एक युवा गोलंदाज नाही मारताय ना मला. मी मगाची अंपायर होतो. याची बॉलिंग मस्त लाईन चांगले आहे. थोडं बॅट्समन प्रेशर असतं भाऊ. आणि यंग आहे, लय यंग आहे. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धावा 36 तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचे 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील. कळलं का? वाईड यावर कडे. यावेळेचा बॉल वेगाने हाताळलाय. 1 रन मिळेल. 37 धावा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. या मॅच मध्ये एका अनुभवी फलंदाजाच्या समोर एक युवा गोलंदाज. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. बराचसा अनुभव. मुकादम चषक 2026 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलर निघाला युवा गोलंदाज. ओहो आणखीन एक चांगला चेंडू किरण सूर्यवंशीचा. किरणची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. एका अनुभवी फलंदाजाच्या समोर एक युवा गोलंदाज आपला अनोखा खेळ दाखवतोय. 5 बॉलचा खेळ पूर्ण झाला. 1 पॉइंट खेळ पूर्ण. 37 धावा. एक लास्ट बॉल किरण सूर्यवंशीचा. वेगानं हाताला वेग भरपूर आहे. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. थोडा बाहेर राहिलाय. हे विसरून चालणार नाहीये. तुमच्या गोलंदाजीला वेग असणं महत्वाचं नाहीये. अचूकता टप्पा सगळं काही महत्वाचं ठरेल. 38 धावा तुम्हाला पलकावरती पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 1 बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ओव्हर क्रमांक 2 चा. बॉलर निघाला युवा गोलंदाज संतोष सूर्यवंशी. हलक्या हाताने खेळलाय. फिल्डर येणार आहे. कार्पेटला आग लावत. 1 रन मिळाले. दुसरीसाठी कॉल आहे. धावतात. पोहोचणार आहेत का? पोहोचले देखील. तोपर्यंत 2 रन. 40 धावा. 41 धाब्याचं टार्गेट. 41 करायचे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आपल्या गावासाठी प्रत्येक प्रेक्षक राजा युट्यूबच्या माध्यमातून जोडला गेला असेल. तुमचंही सरचं स्वागत करेन. सुस्वागतम. पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डाब्याच्या अखेरीस पलकावरती धाबा 40 आहेत. 41 करायचे येणाऱ्या 12 बॉल मध्ये बेच्या शिर टीमला. तुमचंही कौतुक करावं लागेल. चांगली मॅच. मुकादम चषक तुम्हाला पाहायला मिळतंय. एक चांगलं आयोजन पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचं. 1-11 खेळणारा प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळी करताना पाहायला मिळतंय. चला लाईनअप मध्ये लगेच मैदान खाली करायचंय. टीम तुम्हाला मी कॉल देईन. 6 आहेत. 2 मारायचे आहेत अजून. चांगला चेंडू. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धावा 6 आहेत. 3 बॉल बाकी आहेत. पुढच्या 3 मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. शंकर मोहितेला. या मॅचचा बॉल शंकर मोहितेचा. आणखीन एक आलाय. आणखीन एक आलाय तर आणखीन एक मारावा लागेल या ओव्हर मध्ये. येत्या चेंडूवरती. चांगली मॅच. बाउंड्री बेकर्स आपलं देखील सरचे स्वागत.
शंकर मोहितेची कॅच होती इम्पॉर्टंट, ती तर पकडली आहे. या मॅच मध्ये शंकर मोहितेला जागा सोडावी लागेल. बॅटर गॉन होईल, जावं लागेल माघारी. या बेचा बॉल हवेमध्ये आहे, बाउंड्री लाईन कव्हर करेल. धावा 6 मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 18 धावा. आता जिंकण्यासाठी या मॅच मध्ये गरज आहे. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. मॅच बनू देखील शकते. वेचे शिर टीमची पहिली मॅच तुम्ही पाहिली, 6 मध्ये 23च करायच्या होत्या. ती मॅच वेचेसनं जिंकली आहे. ही पण मॅच तशा पद्धतीने खेळावी लागेल. नशिबाची साथ होती पहिल्या मॅच मध्ये, आता नशिबाची साथ मिळाली तर मॅच बनेल. पण दुसऱ्या साईडला शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी बॉलिंग लाईनअप चांगला आहे. कोणाकडे चेंडू सोपवला जाईल हे पण पाहायचं आहे. सध्या संतोष सूर्यवंशीकडे चेंडू सोपवला जाईल. या टीमचा महत्वाचा खेळाडू आहे शिवगर्जना स्पोर्ट्स मिरजवाडी टीम. जयकडे आहे स्ट्रॅटर्जी. पहिलाच बॉल घेऊन, पहिलाच बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. एक धाव मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? जागा सोडली आहे, धावतात. डेंजर झोन पोहोचणार आहे का? नाहीये. विकेटचं पतन. किरण सूर्यवंशीला माघारी जावं लागेल. तंबूच्या आश्रयामध्ये बॅटर गॉन होईल. चांगली मॅच. ओव्हर क्रमांक 2 चा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळलाय. 1.1 चा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. बेचे स्ट्रायकर शिर टीम बॅटिंग करतीये. 5 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. मॅच कोणती टीम घेऊन जाईल? मानाचं चषक, मुकादम चषक 2026 वरती कोण नाव कोरेल हे पण पाहावं लागेल. चांगला आयोजन. या बॅटचा बॉल खेळलाय. जैन सध्या चकाकी देतोय. तोपर्यंत चेंडू कबर आहे, कबर असणं महत्वाचं ठरेल. तोपर्यंत धाबा 2 मिळतील या बॉलवरती. 2 धाबा टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. बलक आता गरज आहे 4 बॉल 19 ची. पटका खेळलाय. या बेस धाबा 4 ऍड केल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. चौकार येताना पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईन कव्हर करेल. आता 3 मध्ये 15 ची गरज आहे. 3 मध्ये 15 करायचे आहेत. एक वाईट टाकला ना. पटका खेळलाय. सरळ बॅटचा कडवा प्रहार. लांबलचक 6 धावा मिळतील. 2 मध्ये 9 करायचे आहेत. मॅच बनू शकते. बॉल सरळ बॅक. फिल्डर येणार आहे. कॅच इम्पॉर्टंट नाही पकडली आहे. 1 धाव मिळाली. दुसरीसाठी कॉल. जागा सोडली आहे. तोपर्यंत धाबा 2 मिळणार का? होय 2 मिळतील. आता 1 मध्ये 7. एखादा एक्स्ट्रा चेंडू. आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या रणांगणामध्ये कोणी हरत नाही. जो थांबतो तो हारतो, जो प्रयत्न करतो तो कधी हरत नाही. बेचे शिर टीमची प्रयत्न तुम्ही पाहताय. वा वा वा. जय सूर्यवंशीचं कौतुक करावं लागेल. मॅच होती कुठं? 1 बॉल 7 वरती मॅच आणून ठेवली आहे. या बेचा बॉल खेळलाय. धाबा किती मिळतील? धाबा 6 मिळतील. एका धाब्यानं फक्त बीएचे शिर संघ हारलाय. ही मॅच होती, ही किंमत होती एका धाब्याची. मिरासवाडी कॅप्टन धावत या. मिरासवाडी